अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज प्रब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हालसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. एक सांबर नदीत आपले रूप पाहत होते. पाहता पाहता ते मनाशी बोलू लागले, आहा, ही माझी शिंगे किती छानदार आहेत, किती टोकदार आहेत, ही किती सुशोभित दिसतात. अशी चांगली शिंगे देवाने कोणालाही दिली नाहीत. पण हे पाय बाकी फारच वाईट आहेत, किती रोडके आहेत, किती घाणेरडे आहेत. अरे रे, यापेक्षा मला मुळीच पाय नसते तर बरे झाले असते. सांबर असा विचार करीत आहे, तोच काही शिकारी तेथे आले. पावलांची चाहूल लागताच सांबर जीव घेऊन पळू लागले. जीव वाचवण्यासाठी ते सांबर पळू लागले व पारदीमागे पाठलाग करू लागले. पळता पळता सांबराची शिंगे एका काटेरी झुडपात अडकली. सांबराने बरीच खटपट केली तरी शिंगे काही निघेनात. अखेर शिकारी लोकांनी येऊन सांबराला ठार मारले. मरताना ते बोलले, अरे रे, उगीच मी पायाला नावे ठेवली. तेच बिचारे मला पळताना उपयोगी पडले, पण या शिंगांनी बाकी माझा जीवच घेतला. भक्तांनो, आजच्या या छोट्याशा कथेतून मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की जे वरून चांगले दिसते ना, ते कधीच चांगले नसते. म्हणून आयुष्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जे वरून चांगले दिसते ते कधीच चांगले नसते. जे उपयोगी पडते तेच खरोखर चांगले असते. बोला जय बाळूमामा. भक्तांनो, अशाच प्रकारचे बाळूमामांचे भावनिक, प्रेरणादायी आणि महत्त्वपूर्ण संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि हो, कमेंटमध्ये बाळूमामा, माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करायला विसरू नका. कमेंटमध्ये जास्तीत जास्त संख्येने बाळूमामांच्या नावाचा जयघोष करा आणि आपले हे भक्तिमय संदेश जास्तीत जास्त भक्तांपर्यंत शेअर करा. भक्तांनो, आजच्या देवी संदेशामध्ये बाळूमामा तुम्हाला म्हणत आहेत. मामा म्हणतात, माझ्या बाळा, हा संदेश तुझ्यासमोर येणे म्हणजे निव्वळ योगायोग नाही रे. हा संदेश मी खास करून तुझ्यासाठी पाठवला आहे. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये काहीही करा, कितीही देवाची भक्ती करा, सेवा करा, देवाचे उपवास करा, परंतु बाळा, कर्माचे भोग हे भोगावेच लागतात रे, मग ते कोणी का असेना. आयुष्यामध्ये कधी कधी तुम्ही हा वाक्यप्रचार पण ऐकला असेल, पण तो नेमका काय असतो हे समजतं तेव्हा जेव्हा आयुष्य आपल्याला थांबवून आरसा दाखवतं. भक्तांनो, आज मी एक अशी कथा तुम्हाला सांगणार आहे. अतिशय खूपच हृदयस्पर्शी ही कथा आहे. एक अशा माणसाची ही कथा आहे ज्याला वाटायचं की जे नशिबापेक्षा हुशार आहे, म्हणजे तो माणूस नशिबापेक्षाही खूपच हुशार आहे. नागपूरच्या एका लहानशा गावात वेणुग्राम नावाचं गाव होतं. गाव छोटंसं, पण माणसाच्या कहाण्या मात्र मोठ्या. या गावात राहायचा माधव देशमुख. माधव लहानपणापासूनच खूप हुशार होता. अभ्यासात अव्वल, बोलण्यात गोड आणि डोक्यात कायम एक विचार, या जगात नीट माणूस होऊन काही मिळत नाही, चतुर असायला लागतं. वडील साधे शेतकरी, आई देवभोळी. आई रोज सकाळी देवासमोर दिवा लावायची आणि माधवाला म्हणायची, बाळा, कर्म चुकवता येत नाही, चांगलं करशील तर चांगलंच मिळेल. माधव हसायचा. माधवची आई फक्त देवासमोर हात जोडायची. कॉलेजसाठी माधव शहरामध्ये गेला. तिथे त्याची खरी ओळख झाली. पैशांची, सत्तेची आणि संधीची. कॉलेजमध्ये तो अभ्यासात ठीकठाकच होता, पण लोकांना वापरण्यात मास्टर. कोणाचा प्रोजेक्ट चोरणं, कोणाच्या ओळखी वापरणं, कोणाच्या चुका स्वतःच्या फायद्यासाठी वळवणं, हे सगळं त्याच्यासाठी साधं होतं. एकदा त्याचा मित्र राहुल रात्रभर जागून प्रोजेक्ट करत होता. माधवने तो प्रोजेक्ट सादर केला आणि पूर्ण श्रेय स्वतःला घेतलं. राहुल म्हणाला, माधव, हे योग्य नाही बरं. माधव शांतपणे म्हणाला, योग्य अयोग्य नंतर बघ, आता यश महत्त्वाचं आहे. राहुल मागे पडला. माधव पुढे गेला. कॉलेज संपलं. माधवला एका मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली. सुरुवातीला सगळं काही सुरळीत होतं, पण त्याची वृत्ती तशीच होती. ऑफिसमध्ये तो इतरांच्या चुका वरिष्ठांच्या नजरेत आणायचा, स्वतःच्या चुका लपवायचा. एका सहकार्याला चुकीच्या आरोपाखाली नोकरीवरून काढायला त्याने हातभार लावला. त्या सहकार्याने जाताना फक्त एवढंच म्हटलं, माधव, आज नाही तर उद्या आयुष्य तुला थांबवेल, आज नाही तर उद्या आयुष्य तुला थांबवेल. माधव हसला. काळ पुढे गेला. माधव मोठा झाला. पैसा, गाडी, फ्लॅट सगळं मिळालं. लग्न झालं.
बायको स्नेहा प्रेमळ, समजूतदार. सुरुवातीला संसार छान चालला, पण माधवचा स्वभाव बदलला नाही. ऑफिस, पैसा, प्रतिष्ठा हाच त्याचा धर्म झाला. आई आजारी पडली तेव्हा तो म्हणाला, आता खूप काम आहे, नंतर येतो. तो नंतर कधीच आला नाही. आई गेली त्या दिवशी देवासमोरचा दिवा विझला. काही वर्षांनी माधव कंपनीत मोठ्या पदावर पोहोचला, पण तिथेही त्याने शॉर्टकट वापरले. लाच, खोटे अहवाल, चुकीचे निर्णय. एक मोठा प्रोजेक्ट त्याने मंजूर केला, ज्यामुळे अनेक गरीब लोकांची जमीन गेली. अनेक गरीब लोक त्याला श्राप देऊ लागले. त्या रात्री त्याला पहिल्यांदा विचित्र स्वप्न पडलं. तो एका अंधाऱ्या रस्त्यावर चालत होता. मागून आवाज येत होते, माधव, माधव. तो मागे वळला, पण कोणीच नव्हतं. हळूहळू गोष्टी बदलायला लागल्या. ऑफिसमध्ये चौकशी सुरू झाली. ज्याच्यावर तो विश्वास ठेवत होता त्यांनी त्यांच्यावरचा आरोप केला. कागदपत्र गायब झाली, पुरावे उलटे फिरले. माधव एकटा पडला. स्नेहाने विचारलं, तू खरंच सगळं बरोबर केलं आहेस ना? माधव चिडला, तुला माझ्यावर विश्वास नाही? पण स्नेहाच्या डोळ्यात भीती होती. कोर्टात केस गेली, मीडिया बदनामी, लोकांची कुजबूज ऐकून सगळं काही हातातून निसटून गेल्यासारखं वाटत होतं. त्या रात्री तो देवळात गेला. अनेक वर्षांनी त्याने डोळे बंद केले. आईचा आवाज आठवला, कर्म चुकवता येत नाहीत. त्याचे हात थरथरले. शेवटी निकाल लागला. माधव दोषी ठरला. तुरुंगवास. तुरुंगात त्याला अनेक चेहरे भेटले. कोणी चोर, कोणी फसवणूक करणारा, कोणी खून केलेला. सगळ्यांच्या कहाण्या वेगवेगळ्या, पण शेवट एकच. एक म्हातारा कैदी म्हणाला, इथे सगळं कर्माने भोगतोय. फरक एवढाच, कोणी लवकर, कोणी उशिरा. तुरुंगात माधव बदलू लागला. तो पहिल्यांदा स्वतःशी प्रामाणिक झाला. त्याला जाणवलं, आपण किती लोकांना दुखावलं, किती नात्यांवर पाय दिला. स्नेहा भेटायला आली, डोळ्यात पाणी. माधव म्हणाला, माझी चूक झाली. ती म्हणाली, उशिरा का होईना, पण कळलं. शिक्षा संपल्यानंतर माधव बाहेर आला. त्याच्याकडे काहीच नव्हतं, ना पद, ना प्रतिष्ठा, पण मनात एक शांतता होती. तो गावाकडे परत गेला. आईचं घर, देवासमोर दिवा लावला. पहिल्यांदा त्याने मनापासून डोळे मिटले. माधव आजही साधं आयुष्य जगतो. तो म्हणतो, कर्म लगेच फळ देईलच असं कधीच नसतं, पण ते विसरत नाही. वेळ घेतं आणि जेव्हा येतं तेव्हा टाळता येत नाही. ही कथा इथं संपत नाही, कारण कर्माची कथा कधीच संपत नाही. आपण जे पेरतो मित्रांनो, तेच उगवतं. कितीही आणि काहीही करा, कर्माचे भोग हे तुम्हाला भोगावेच लागतात. पण एक गोष्ट आयुष्यात लक्षात ठेवा, चांगले कर्म केल्याने भोगही तितकेच अटळ असतात. कथा. उधार घेतलेला प्रकाश. एका शहराच्या कडेला समुद्राच्या वाऱ्याला टेकून एक जुना वाडा होता. त्या वाड्यात राहायचा अनिरुद्ध कुलकर्णी. अनिरुद्ध श्रीमंत होता. पैसा, ओळख, प्रतिष्ठा सगळं होतं. लोक त्याला यशस्वी म्हणायचे, पण त्याला स्वतःला माहीत होतं की तो प्रकाश त्याचा नव्हता, तो उधार घेतलेला होता. अनिरुद्ध लहानपणी फार गरिबीत वाढला. आईवडील कष्टकरी पण प्रामाणिक. वडील नेहमी म्हणायचे, आपलं आयुष्य स्वच्छ ठेव, पैसा गेला तरी चालेल, पण माणूसपणा जाऊ देऊ नकोस. अनिरुद्ध मान हलवायचा, पण मनात एक आग होती, मला पुन्हा कधीच गरीब व्हायचं नाही. कॉलेजमध्ये असताना त्याला एक संधी मिळाली होती. एका मोठ्या बिल्डरचा मुलगा रोहन त्याचा मित्र झाला होता. रोहन अभ्यासात कमकुवत, पण अनिरुद्ध खूप हुशार होता. एक दिवस अनिरुद्धने रोहनसाठी परीक्षा लिहिली. पहिल्यांदा हात थरथरले, पण जेव्हा कोणी पकडलं नाही तेव्हा भीतीची जागा सवयीने घेतली. एकदा, दोनदा, तीनदा, पुन्हा पुन्हा पदवी मिळाली, नोकरी मिळाली, मग व्यवसाय. अनिरुद्धने लोकांची जमीन स्वस्तात घेतली, कागदावर खेळ केला, गरीब लोकांना अर्धी माहिती दिली. हे सगळं कायदेशीर आहे, तो स्वतःला समजवायचा, पण रात्री झोप लागत नव्हती. एका रात्री त्याने स्वप्न पाहिले. तो अंधारात उभा होता. समोर एक दिवा होता, तेजस्वी. तो दिवा उचलायला गेला, पण हातात लावताच दिवा विझला आणि कुठेतरी आवाज आला, हा प्रकाश तुझा नाही. तो घामाघूम होऊन उठला. काळ पुढे गेला. अनिरुद्ध आणखी मोठा झाला. एक दिवस त्याच्या जुन्या गावात एक पूर आला. ज्याची जमीन त्याने घेतली होती तीच माणसं बेघर झाली. टीव्हीवर बातमी चालू होती. एक वृद्ध शेतकरी म्हणत होता,
आमचं सगळं गेलं. देव जाणे आम्ही कोणाचं काय वाईट केलं होतं. अनिरुद्धने रिमोट बंद केला. त्याचा आठवड्यात चौकशी सुरू झाली. जुनी का कागदपत्र बाहेर आली. ज्याच्यावर तो विश्वास ठेवत होता तेच त्याच्यापासून दूर गेले. पैसा अजूनही फोन वाजेनासा झाला. एका संध्याकाळी तो समुद्रकिनारी गेला. सूर्य मावळत होता. तोच रंग केशरी पण थंड. तिथे एक लहान मुलगा कंदील विकत होता. अनिरुद्धने एक कंदील विकत घेतला. मुलगा म्हणाला, काका, हा कंदील उधार नाही, खरंच उजेड देतो. अनिरुद्ध थबकला. त्या रात्री त्याने पहिल्यांदा कबुली दिली स्वतःपुढे, मी खूप चुकीचं केलं. दुसऱ्या दिवशी त्याने स्वतःहून चौकशीला सामोरं गेला. जे शक्य होतं ते परत केलं. पण प्रामाणिक प्रयत्न. शिक्षा झाली, प्रतिष्ठा गेली, पण मन हलकं झालं. तुरुंगात एक वाक्य ज्याने भिंतीवर लिहिलं, कर्म म्हणजे शिक्षा. कर्म म्हणजे शिक्षा नाही, कर्म म्हणजे आठवण आहे. आज अनिरुद्ध लहानाचं आयुष्य जगतो. पैसा कमी पण झोप शांत. तो म्हणतो, मी उधार घेतलेल्या प्रकाशात चमकतो. पण स्वतःचा दिवा पेटवायला वेळ लागतो. आणि कर्म ते दिवा कधीच विझवायचा नाही, कधी पेटवायचा हे ठरतच. कर्म लगेच आवाज करत नाही. ते सावलीसारखं मागे असतं. तू धावतोस, ते चालत येतं, पण एक दिवस नक्कीच भेटतं. म्हणून भक्तांनो, आयुष्यामध्ये कितीही देवाची भक्ती केली, सेवा केली, पूजा अर्चना उपवास तापवास काही केले तरी मन स्वच्छ ठेवा आणि कर्म चांगलं ठेवा. आयुष्यात तुम्हाला कधीच आणि कशाचीच कमी पडणार नाही. आणि बाळूमामा हे सदैव तुमच्या पाठीशी राहतील, यात काही शंकाच नाही. म्हणून मामा सांगतात, माझ्या बाळा, कर्माचा भोग हा भोगूनच संपवावा लागतो रे. अंतर हे फक्त शारीरिक नाही रे, मानसिक आणि भावनिकही आहे. तुम्ही जेव्हा स्वतःची मर्यादा आणि अंतर ठेवाल ना, तेव्हा तुम्ही शांततेने जगता आणि दुसऱ्यांच्या चुकीच्या वागण्याचा परिणाम तुमच्यावर होत नाही. म्हणून बाळा, आयुष्यामध्ये नेहमी भावनांवर नियंत्रण ठेवा. राग, वैर, दुःख हे नैसर्गिक आहेत, पण त्यावर नियंत्रण ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही जिथे शांत राहता तिथेच तुमचं सामर्थ्य दिसतं. लगेच राग व्यक्त केल्यास किंवा क्रोधाने बोलल्यास फक्त परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होते. तुमच्या शांततेतच तुम्ही परिस्थितीवर नियंत्रण ठेवू शकता. दुसऱ्यांना समजते की त्यांच्या शब्दांचा किंवा वागणुकीचा परिणाम तुमच्यावर होत नाही. भावना नियंत्रित ठेवणे म्हणजे मानसिक स्थिरता मिळवणे आणि जीवनातील आव्हानांवर प्रभावीपणे सामोरे जाणे. जेव्हा तुम्ही संयमी राहता, जेव्हा तुमच्या निर्णयामध्ये शुद्धता असते आणि तुम्ही चुकीच्या निर्णयापासून बचाव करता, शांत मन आणि संयम याचा प्रभाव इतका जबरदस्त असतो की दुसऱ्यावरही तो प्रभाव पडतो. हळूहळू लोक तुमची शांतता पाहून प्रभावित होतात आणि आदर करतात. भावना नियंत्रित ठेवणे ही खरी ताकद आहे आणि या शक्तीने तुम्ही जीवनातील कोणत्याही नकारात्मक परिस्थितीवर मात करू शकता. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये तुमच्यावर जळणाऱ्या शेजारी आणि नातेवाईकांना असा धडा शिकवण्यासाठी मी असे काही 10 प्रभावी नियम तुला सांगणार आहे आणि त्याच नियमांनी तुला वागायचं आहे. तेच नियम तुला अंमलात आणायचे आहेत. म्हणून या संदेशाकडे चुकूनही तुला दुर्लक्ष करायचे नाही. अरे बाळा, आपल्या आयुष्यामध्ये एक गोष्ट ठरलेली आहे रे. यशस्वी झालात की काही लोकांना ते पाहवत नाही. मग ते शेजारी असोत किंवा रक्ताचे नातेवाईक असोत. तुमचं हसणं त्यांना टोचतं. तुमचं यश त्यांच्या मनात राग पेटवतं रे. ते तुमच्यावर सतत नजर ठेवून असतात. चुका कधी होतील याची वाट पाहतात. पण बाळा, लक्षात ठेव, त्या जळणाऱ्या नजरा तुम्हाला थांबवू शकत नाहीत रे, जोपर्यंत तुम्ही त्यांना तुमचा विचार बदलायला कारण देत नाही. आज लक्षात ठेवा अशा 10 गोष्टी, ज्या करून तुम्ही तुमच्यावर जळणाऱ्यांना उत्तरही देता आणि धडाही शिकवता. या गोष्टी रागाने नाही रे, शहाणपणाने करायच्या आहेत. त्यांचं वाईट नको करायला, पण त्यांना तुमची किंमत समजायला हवी. माझ्या बाळा, आयुष्यामध्ये कधीही गर्व न करता आत्मविश्वास ठेवा. जळणाऱ्यांना नेहमी असं वाटतं की तुम्ही घमंडी व्हाल आणि मग त्यांना तुम्हाला बदनाम करता येईल. पण जर तुम्ही यशस्वी असूनही शांत, नम्र आणि साधेपणाने वागलात तर त्यांचा डाव आपोआप फसतो. त्यांना त्रास होतो की एवढं मिळूनसुद्धा हे माणूस अजूनही डोक्यात घेत नाही.
तुमचा आत्मविश्वासाने बोलणं आणि वागणं हे त्यांना आतून अस्वस्थ करतं. गर्वाने केलेलं यश दाखवणं हे लोक विसरतात, पण नम्रपणे मिळवलेलं यश कायम लक्षात राहतं. त्यामुळे तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा, पण तो कधीही अहंकारात बदलू देऊ नका. जिथे इतर जळतात तिथे तुम्ही फक्त शांत राहा आणि त्यांच्यात जळण्यात होरपळत राहतात. नंबर 2, आयुष्यामध्ये कामात सतत सुधारणा करत राहा. तुमचं लक्ष फक्त कामावर ठेवा, कारण तुमचं कामच त्यांना जळवण्यासाठी पुरेसं असतं. जेव्हा तुम्ही दररोज काहीतरी नवीन शिकता, सुधारता, तेव्हा त्यांना वाटतं हा कधी थांबणार. त्याचं लक्ष तुमच्याकडून नसून तुमच्या प्रगतीवर असतं. ते मागेच राहतात, कारण ते बोलण्यात व्यस्त असतात आणि तुम्ही कामात व्यस्त असता. त्यांना उत्तर देण्याची गरजच नाही. तुमची वाटचाल त्याचं उत्तर आहे. तुमच्या यशामागं सातत्य आहे. शिस्त त्यांना अजिबात झेपत नाही. म्हणून सतत पायरीने वर चढत राहा. ते तिथेच अडकून राहतील. माझ्या बाळा, आयुष्यामध्ये तुमचा आत्मसन्मान टिकवा. जळणारे लोक तुमचं मनोदैन्य खच्ची करण्याचा प्रयत्न करतात. ते तुमच्या चुका दाखवतात, वाईट शब्द वापरतात, लोकांमध्ये चुकीचं बोलतात. पण त्यांचं बोलणं तुम्ही मनावर घेतलं तर तुम्ही हरलात असं समजा. म्हणून बाळा, आज मी तुला सांगत आहे, तुमचं मोल, तुझं मूल्य तुम्हालाच ठरवायचं असतं, दुसऱ्यांना नाही. तुमचा स्वाभिमान ठाम ठेवा. कोणाच्याही बोलण्याने डगमगू देऊ नका. जर तुम्ही स्वतःला मान दिला तर त्यांना काहीही करता येणार नाही. म्हणून बाळा, स्वतःची इज्जत राखणं म्हणजेच त्यांना जळवण्याचा सगळ्यात प्रभावी मार्ग आहे रे. शब्दांनी नव्हे तर यशाने उत्तर द्या. कधीकधी तुम्हाला वाटतं उत्तर दिलं पाहिजे, पण हे उत्तर शांततेत असलं पाहिजे रे. माझ्या बाळा, यशाने दिलेलं उत्तर हे सर्वश्रेष्ठ उत्तर असतं रे. जेव्हा तुम्ही गप्प राहून काम करता ना, तेव्हा लोक गोंधळतात, कारण ते वाट पाहतात रे की तुम्ही काहीतरी बोललेलं भांडेल. पण ते तसे होत नाही. त्यांना दुर्लक्ष करणं म्हणजे त्यांच्यासाठी मोठा धक्का असतो. तुमचं सच्चे यश त्यांच्या सगळ्या वाईट बोलण्यांना तोडतं. शब्द न वापरता मिळवलेलं यश हे सर्वात जास्त त्रासदायक ठरतं जळणाऱ्यांसाठी. म्हणून बाळा, तुलना न करता स्वतःची वाट ठरवा. जळणारे लोक तुमचं दुसऱ्यांशी तुलना करतील किंवा तुम्हाला त्यांच्या स्पर्धेत ओढतील, पण तुमचं ध्येय, वेळ, क्षमता सगळं वेगळं आहे हे लक्षात ठेवा. तुलना केली की आपण त्यांच्यासारखेच बनतो हे टाळा. स्वतःची गती, स्वतःचा मार्ग ठेवा आणि त्यावर प्रामाणिकपणे चालत राहा. जेव्हा तुम्ही स्थिरपणे सातत्याने चालता तेव्हा ते स्वतः गोंधळतात रे, कारण त्यांना वाटतं आपण काय करतोय आणि हा काय करत आहे. तुमचं न थांबता पुढे जाणं हेच त्यांना थांबवून ठेवणारं स्वप्न आहे. सकारात्मकतेने नकारात्मकतेवर मात करा. जळणाऱ्यांचं बोलणं नेहमी कडवट असतं, टोमणे, टीका, निंदा. पण तुम्ही त्यांना त्याच भाषेत उत्तर दिलं तर फरकच काय उरला. तुमचं गोड, सौम्य आणि सकारात्मक उत्तर त्यांना चिडवतं, कारण ते अपेक्षा करतात की तुम्ही भांडाल, पण तुम्ही फक्त हसता. संयम ठेवा, कारण संयम जळवतो, ओरडत नाही. तुमचं शांत आणि सकारात्मक वागणं त्यांना आतून असह्य होतं. त्यांना स्वतःचीच लाज वाटायला लागते. हेच तुमचं यश आहे. म्हणून बाळा, आयुष्यात लोकांसाठी नाही तर स्वतःसाठी जगा रे. जळणाऱ्यांना वाटतं की तुम्ही त्यांच्या प्रतिक्रिया बघून वागता, पण तुमचं आयुष्य फेसबुक स्टेटस किंवा फोटोसाठी नाही रे. ते स्वतःच्या समाधानासाठी असावं. जेव्हा तुम्ही पर्सनल लाईफ शांत ठेवता तेव्हा त्यांना जास्त त्रास होतो, कारण त्यांना माहीतच राहत नाही की तुम्ही काय करत आहात. ते गोंधळतात, कुतूहल वाढतं आणि तुमचं गुपित यश त्यांना अस्वस्थ करतं. मिळतंय पण कसं, हा त्यांचा कायमचा प्रश्न बनतो. आपलं खासगी गुप्त आयुष्य ठेवणं म्हणजे एक जिंकलेली लढाईच असते रे. माझ्या बाळा, सतत नवे काहीतरी शिका. स्वतःला वाढवत राहा. शिकणं कधीच थांबवू नका, कारण शिकणं ही यशाची सुरुवात आहे. जळणाऱ्यांना वाटतं हा इथेच थांबेल, पण तुम्ही पुढच्या पायरीवर असता. नवीन गोष्टी शिकत राहिलात की त्यांना त्रास होतो. हा एवढं कसं काय करतोय. तुमच्या ज्ञानात, कौशल्यात सतत वाढ झाली की ते मागे पडतात.
ते फक्त बोलतात, तुम्ही कृती करता, याचाच परिणाम मोठा होतो. शिकणं थांबलं म्हणजे संपलात ही त्याची अपेक्षा असते, पण तुमचं शिक्षण आणि विकास त्यांना कायम जळवून टाकतो. आयुष्यामध्ये कुटुंब व मित्रांशी इतकं घट्ट नातं ठेवा ना. जळणारे लोक सहसा एकटे असतात रे, म्हणून दुसऱ्यांच्या आयुष्यात जळतात. तुमचं कुटुंब, मित्र, आपल्या माणसांशी जिव्हाळा ठेवा. जेव्हा तुम्ही त्यांना दिसता की या माणसाला प्रेम करणारे खूप लोक आहेत, तेव्हा त्याचं पित्त खवळतं. ते तुमचं एकटेपण पाहून मजा घेतात, पण तुम्ही प्रेमाने भरलेले असाल तर त्याची खिळी फसते. त्याचं आयुष्य कोरडं असतं आणि तुमचं भरलेलं असतं. त्याचं वैषम्य वाढतं, पण तुम्ही तुमच्या लोकांमध्ये सुखी असता. तुमच्या नात्यांची ऊब ही त्यांच्यासाठी असह्य ठरते. म्हणून माझ्या बाळा, आयुष्यामध्ये नेहमी नम्र राहा, तरीही मजबूत उभे राहा. सगळ्यात मोठा धक्का तेव्हाच त्यांना बसतो जेव्हा तुम्ही मोठे होता, पण अजूनही विम्र असता. त्यांना वाटतं हे एवढं मिळूनसुद्धा माणूस तसाच का आहे. नम्रता ही यशाने माणसाला उंच नेते, पण जळणाऱ्यांना ती झेपत नाही, कारण ते स्वतः अहंकारात जगतात. तुम्ही शांततेत तुमचं वागणं, तुमचं सौम्य पण ठाम बोलणं, हेच त्यांना झेलता येत नाही. नम्रपणात जी ताकद असते ना, ती रागात किंवा अहंकारात नसते. तुमचं हे संयमित यश त्यांना शेवटपर्यंत जळवतं आणि तुम्ही शांततेने जिंकता. जगात प्रत्येक यशस्वी माणसावर कोणी ना कोणी जळतच असतं, पण त्या जळण्याने थांबणं म्हणजे आपल्याच यशाचा अपमान करणं होईल. जळणाऱ्यांना सन्मानाने पण ठामपणे उत्तर द्या, कृतीने बोलून नाही. तुमचं आयुष्य सुंदर बनवणं हीच त्यांच्यासाठी शिक्षा आहे. त्यांनी काहीही बोलले, तुम्ही चालत राहा, शिकत राहा आणि यश मिळवत राहा. त्यांचं डोकं गरम होईल, पण तुमचं आयुष्य थंड आणि शांत यशस्वी राहील. माझ्या बाळा, आयुष्यामध्ये एका गोष्टीवर कायम लक्षात ठेव. एका गोष्टीचं तू निरीक्षण कर. वाऱ्यावर धूळ उडवता येते, पण सूर्यावर लपवता येत नाही. तुमचं यशसुद्धा एक दिवस इतकं मोठं होईल की कोणालाही झाकता येणार नाही. जळणाऱ्यांना गप्प बसवायचं असेल तर फक्त एवढंच करा, यशस्वी व्हा आणि त्यांना दुर्लक्ष करा. कारण शांतपणे चालणाऱ्यांनाच एक दिवस सगळ्यात मोठा आवाज मिळतो. ही गोष्ट आयुष्यामध्ये कायम लक्षात ठेवा. म्हणून मामा सांगतात, माझ्या बाळा, एका दिवसात होणाऱ्या दुधामध्ये सुद्धा कधी न होणारं तूप लपलेलं असतं. एका दिवसात होणाऱ्या दुधामध्ये सुद्धा कधी न होणारं तूप लपलेलं असतं. मग आयुष्यात नेहमी सकारात्मक विचार करा. 4 दिवस वाईट आले म्हणून खचून जाऊ नका, कारण त्या दिवसामागेच तुमचे चांगले दिवस लपलेले असतात. अरे बाळा, आमची साथ मिळवण्यासाठी तुझं अंतर्मन शुद्ध आणि निर्मळ ठेव. मग तुझ्याकडे कोणी वाईट नजर टाकेल, तुला त्रास देण्याचा प्रयत्न करेल, त्यास आम्ही पाहून घेऊ. बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपला हा संदेश शेअर करा आणि बाळूमामा, माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करा. जीवनात तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल. कर्म असं एक रेस्टॉरंट आहे की तिथं ऑर्डर देण्याची गरज नाही. तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. जीवनात एखाद्याला सोडून जाताना मागे फिरून पाहावंसं वाटलं तर पुढे जाऊच नये. प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच होत असते, कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन हा दवाखान्यात खूप महाग विकला जातो. दुसऱ्यापेक्षा आपल्याला यश उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका. हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो. दगडामध्ये एक कमतरता आहे की तो कधीच वितळत नाही, पण एक चांगुलपणा आहे की तो कधीच बदलत नाही. जीवनात एका ठराविक वयानंतर
आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेले? त्याचं कारण हेच आहे की हे आपल्या लक्षात आले पाहिजे. जसं जसं आपण मोठे होत जातो तसं तसं आपल्या चुका खोडल्या जात नाहीत. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी नशिबाचे योग्य ते द्वार उघडले जाईल. वाक्य छोटं आहे पण तितकंच खरं आहे. जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो. जीवनात काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत, कोणाला दाखवताही येत नाहीत, पण त्या सतत टोचत राहतात. जीवनात समोरच्याला माफ करता येतं, त्याचे अपराध विसरता येतात, पण त्यांच्यात पुन्हा एकदा मन गुंतून राहता येत नाही. स्वतःचं मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात. मामा म्हणतात, माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, अपेक्षा हीच दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. जीवनात मानवी स्वभाव ओळखणं खूप अवघड आहे, कारण माणूस हा वेळेनुसार बदलतो. जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे. पण जशी वेळ बदलते तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन. त्यामुळे लक्षात ठेवा की सर्व काही बदलणार आहे आणि बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे. मामा सांगतात, जीवनात ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जातं त्या ठिकाणी कधीच जायचं नाही, कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कुणाचीच इच्छा नसते. त्यांनी तुम्हाला केवळ उपचार म्हणून बोलावलं असतं. अशा ठिकाणी जाऊन स्वतःचं महत्त्व कमी करून घेऊ नका. जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणीच आपल्याला सांगत नाही तोपर्यंत ती गोष्ट विचारू नका. जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी महत्त्वाचे असाल तर ती व्यक्ती तुम्हाला सर्व काही स्वतःहून सांगेल. आयुष्य बदलण्यासाठी सर्वांनाच वेळ मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी परत आयुष्य कुणालाच मिळत नाही. म्हणून बाळा, ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, संघर्ष करणारा माणूस हा नेहमी एकटाच असतो, पण यशस्वी माणसाच्या पाठी सारं जग उभा असतं. त्यामुळे संघर्षाच्या वेळी जर तुम्ही एकटे असाल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका, कारण लक्षात ठेवा, संघर्ष हा नेहमी एकट्यानेच करायचा असतो. मामा म्हणतात, माझ्या बाळा, बदल हा एक जीवनाचा भाग आहे. जर का तुला या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे. जर का तुम्ही बदलाला विरोध करत असाल तर तुम्ही अशी संधी गमावू नका ज्या तुम्हाला वाढण्यास आणि तुमचे ध्येय साधण्यास मदत करू शकतात. जीवनात बदल स्वीकारा आणि नवीन अनुभवासाठी खुले व्हा. मित्रांनो, रडू तर खूप येत होतं, डोळ्यात पाणी दिसत नव्हतं, चेहरा तर कोरडा होता, मन मात्र भिजलं होतं. कारण डोळे पाहणारे सगळे असतात, पण मनातील जाणणारे फक्त आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा असतात. मित्रांनो, बाळूमामा म्हणजेच नुसतेच संत नाहीत, तर ते ब्रह्मांडाचे मालक आहेत, ब्रह्मांड नायक आहेत, या त्रिलोक्याचे स्वामी आहेत. या ब्रह्मांडाकडे या सर्व पृथ्वीचा सारे भार आणि कारभार आहे. जे काही करत आहेत ते आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा करत आहेत. मित्रांनो, बाळूमामा म्हणजे पंचमहाभूतावर राज्य करतात. पंचमहाभूत म्हणजे आकाश, जल, अग्नी, वायू, पृथ्वी या पंचमहाभूतावर मामा राज्य करतात. मामांच्या आज्ञेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही हे निश्चित आहे. इतकी मामांमध्ये ताकद आहे, इतकी मामांची प्रचंड आघात शक्ती आहे आणि या शक्तीची
या ब्रह्मांडाची सेवा करण्याचे परम भाग्य आपल्याला मिळाले आहे. त्यामुळे आपण खूप नशीबवान आहोत. मित्रांनो, जीवनात एक गोष्ट लक्षात ठेवा. जेव्हा आपल्या हातून पटापट चांगले काम घडू लागतात, प्रत्येक कामामध्ये यश येते, तेव्हा मनाला समजून जा की ही किमया, ही लीला आपल्या मामांची आहे. आणि इतरांना त्रास झालेला पाहून जर तुमचं मन दुःखी होत असेल तर लक्षात ठेवा, आपले मन मामामय होत आहे, मामांच्या चिंतनात रमत आहे. आपला देह संपूर्ण आपण मामांच्या चरणी समर्पित केला आहे, असा मामा तुम्हाला संदेश देत आहेत. मित्रांनो, आयुष्यात सुख दुःख हे कालचक्र नेहमी फिरतच असतं. मामांची सेवा केली म्हणून आयुष्यामध्ये दुःख येणार नाही असं काही नाही बरं. पण आयुष्यामध्ये दुःख तर येतच, कारण आयुष्यामध्ये सुख येणं दुःख येणं हा आपला प्रारब्धाचा भाग आहे. पण आपण मामांची सेवा केली म्हणून आयुष्यात दुःख येणार नाही असं काही नाही. तर मामांना साकडं घालत असताना मामांना असं साकडं घाला की बाळू मामा, या संकटातून बाहेर पडण्यासाठी मला शक्ती द्या, बळ द्या आणि तुमचा आशीर्वादाचा हात सदैव माझ्या डोक्यावर राहू द्या. मी कसल्याही कितीही मोठ्या संकटातून सहजपणे बाहेर पडेन, असा तुम्ही मामांनाच विश्वास दाखवा. कारण फक्त मित्रांनो, भोग हा भोगूनच संपवावा लागतो आणि तो आपलं प्रारब्ध आहे, हे लक्षात ठेवा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये सुख आलं म्हणून मामांना विसरून जाऊ नका आणि दुःख आलं म्हणून निराश होऊ नका. आयुष्यामध्ये दुःख आलं तर पदोपदी मामांना साकडं घाला, पदोपदी मामांना हाक मारा. मामा सदैव तुमच्यासाठी कसल्याही वेळी कितीही संकटाच्या काळी मामा तुमच्यासोबत आल्याशिवाय राहणार नाहीत, हे लक्षात ठेवा. आणि मामांवर तितकाच अटळ विश्वास ठेवा. मामा म्हणतात, माझ्या बाळा लक्षात ठेव, तू चांगलं काम करताना मी तुझ्या सोबत आहे आणि तू वाईट काम करताना मी तुला पाहत आहे. तुम्हाला ही प्रचिती तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही मामांचे नामस्मरण कराल. आयुष्यात एकदा इतका मोठा पाऊस पडावा की माणसातील इगो, अहंकार पूर्णपणे वाहून जावा. आयुष्यात एकदा इतकं कडक ऊन पडावं की जवळच्या सावलीचं महत्त्व कळावं आणि ते महत्त्व कळाल्यावर आपल्या जीवनाचं महत्त्व कळावं. आयुष्यात पुन्हा एकदा शाळा अशी भरावी की प्रत्येकाला प्रत्येकाचे बालपण कायम लक्षात राहावे. आणि आपण शाळा शिकत असताना भरपूर काही अनुभव घेतो आणि त्यातून पुढे प्रेरणादायीने पुढे शिकत जातो. आणि मग मोठेपणी सर्व काही आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी त्या सर्व गोष्टी आठवाव्या लागतात. आयुष्यात असे जगावे की आपले जगणे पाहून इतरांना सुद्धा जगण्याची मोज कळाली पाहिजे, जीवनाचे महत्त्व कळाले पाहिजे. मामा सांगतात, माझ्या मुला, आयुष्यात जर तू माणसं ओळखायला शिकलास तर तुला आयुष्यामध्ये यशस्वी होण्यापासून, श्रीमंत होण्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही किंवा कोणीही अडवू शकणार नाही. जीवनात माणसं ओळखणे हा सर्वात मोठा आणि कठीण मुद्दा आहे. जेव्हा तुम्ही माणसं ओळखायला शिकाल तेव्हाच तुमचं आयुष्य प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल. मित्रांनो, आयुष्यात स्वप्न पाहणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. भूतकाळात फिरता येतं, भविष्यात डोकावता येतं आणि आपण पाहिलेले स्वप्न अपूर्ण राहिल्यास आपलं मन निराश होतं आणि वाचा बंद होते. मित्रांनो, आयुष्यात जर तुम्ही भगवंताचे नामस्मरण सोडले तर तुमच्या जीवनाला काहीही अर्थ उरणार नाही. म्हणून कसलीही परिस्थिती आली तर भगवंताचे नामस्मरण सोडू नका. मित्रांनो, संकल्प ही खूप मोठी शक्ती आहे. जर तुमची इच्छा खूप कठोर, मनापासून आणि प्रबळ असेल तर संकल्प ती इच्छा तुमची स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, मामा म्हणतात, आयुष्यात आनंद देणाऱ्या माणसांना आशीर्वादाचं व्याज मिळत असतं आणि वेदना देणाऱ्या माणसांना तळतळाटाचे हप्ते भरावे लागतात, हे लक्षात ठेवा. म्हणून मामा म्हणतात, जर तुम्ही एखाद्याला हसवलं, जी व्यक्ती आयुष्यामध्ये खूप दुःखी आहे, जीवन जगण्याची अपेक्षा त्याने सोडली आहे आणि तुम्ही जर त्याला या सुंदर छोट्याशा जीवनाचे महत्त्व समजावून सांगितले, त्याच्या चेहऱ्यावर तुम्ही हास्य आणून ठेवलं, तर तुम्हाला आयुष्यामध्ये वेगळं पुण्य कमवण्याची गरज नाही, हे लक्षात ठेवा. परंतु त्याच उलट जर तुम्ही एखाद्याबद्दल वाईट बोलत असाल, एखाद्याचे वाईट चिंतत असाल,
एखाद्याचे काहीतरी आयुष्य धोक्यात आणत असाल, एखाद्याचे नुकसान करत असाल, एखाद्याला खूप त्रास देत असाल, एखाद्याचे बोलून त्याचे मन दुखावत असाल, तर तुम्हाला आयुष्यामध्ये कधीच तुमच्यावर मामांची कृपा होणार नाही, हे लक्षात ठेवा. जर तुम्ही कुठल्याही कामामध्ये अप्रामाणिकपणा, चोरी करणे, लबाडी करणे, कुणाला तरी त्रास देणे, जर तुम्ही असं करून माझ्याकडे प्रार्थनेची, इच्छेची अपेक्षा करत असाल, तर माझा आशीर्वाद तुला कधीही प्राप्त होणार नाही, हे लक्षात ठेव. म्हणून कुठलंही काम करत असताना त्या कामामध्ये प्रामाणिकपणा ठेव. तू 4च पैसे कमव, पण प्रामाणिकपणे अगदी कष्टाचे कमव. तुझ्या आयुष्यातील दुःख, त्रास, वेदना, संकट, इडापिडा, जे काही साडीसाती आहे, ती सर्व नष्ट करण्यासाठी मी तुझ्या पाठीशी समर्थ आहे. फक्त तू इतरांचे हितचिंतक, इतरांचे जनकल्याण करण्याचा संकल्प माझ्यासमोर घे. आयुष्यात मी तुला कशाचीही कमी पडू देणार नाही. मामा म्हणतात, माझ्या मुला, जर मी तुला एका गरीब व्यक्तीमध्ये, मुक्या प्राण्यामध्ये दिसलो नाही, तर मुला, मी तुला आयुष्यात कधीच दिसणार नाही रे. पण जर मी तुला मुक्या प्राण्यात दिसलो, गरिबात दिसलो, वृद्ध व्यक्तीमध्ये दिसलो, निराश व्यक्तीमध्ये मी तुला दिसलो, तर माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहील रे मुला. म्हणून तर जीवन जगत असताना मुक्या प्राण्यांच्या भावना कळाल्या पाहिजेत. वृद्ध व्यक्तींना मदत केली पाहिजे. तहानेला, भुकेला ओळखता आला पाहिजे. गोरगरिबांना दान केले पाहिजे. जर तुम्ही असे कराल तर बाळूमामांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील. आणि त्याचबरोबर मामांकडे प्रार्थना करत असताना अगदी सर्वांसाठीच प्रार्थना करा. मामांना म्हणा की हे ब्रह्मांड नायक बाळूमामा, आधी सर्वांचं कल्याण करा, सर्वांचं चांगलं करा, सर्वांच्या इच्छा पूर्ण करा, आणि मग शेवटी सर्व सुखी असल्यानंतर माझ्या इच्छा पूर्ण करा. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मला तुम्ही मार्गदर्शन द्या. योग्य मार्गावर जाण्यासाठी मला तुम्ही सद्बुद्धी द्या. अशा प्रकारे बाळूमामांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि जर तुम्ही बाळूमामाकडे प्रार्थना केली की बाळूमामा माझंच कल्याण करा, माझ्याच इच्छा पूर्ण करा, माझंच सर्व काही व्यवस्थित राहू द्या, असं म्हणाल, तर तुमच्या इच्छा कधीच यशस्वी होणार नाहीत आणि आयुष्यात तुम्ही कधीही श्रीमंत बनणार नाही, हे लक्षात ठेवा. हा बाळूमामांच्या सेवेचा, हा ब्रह्मांडाचा नियम आहे. हे आजच्या दैवी संदेशातून तुम्हाला हेच सांगणं अत्यंत गरजेचं होतं. माझ्या मुला, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी, चांगल्या मार्गाने जाण्यासाठी, संपत्ती, पैसा, आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आज माझा तुझ्यावर आशीर्वादाचा वर्षाव होत आहे. आजचा हा बाळूमामांचा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं.